हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण क्रिस्पी पोटॅटो चीज बॉल्स तयार केलेले आहेत, ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पोटॅटो चीज बॉल्स तयार करण्यासाठी आपण 6 बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते आपण बारीक करून घेत आहे. ब्रेडच्या कडा काढून आपण ब्रेडचा आतील भाग आहे तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण ब्रेड क्रम्स तयार केलेले आहे. कांदा, हिरवी मिरची, शिमला मिरची आणि 1-2 लाल मिरची चिरून घेतलेली आहे. तर भाज्या आपण आपल्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत. यामध्ये आपण गाजरसुद्धा किसून घालू शकतो. चवीसाठी आपण यामध्ये मीठ टाकलेले आहे. यामध्ये आपण ऑर्गॅनो टाकत आहे. चिली फ्लेक्स आणि पिझ्झा मिक्स मसाला आपण यामध्ये टाकत आहे. तर आपण आपल्या आवडीनुसार स्पायसी तिखट कमी जास्त प्रमाणामध्ये करायचे आहे. यामध्ये आपण चीज किसून टाकत आहे. बटाटे, चीज आणि भाज्या आणि आपण मसाले वापरलेले आहेत, ते आपल्याला चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत. यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकून पीठ चांगले एकत्र मिक्स करून घेत आहे. क्रिस्पी पोटॅटो चीजी बॉल्स तयार करण्यासाठी आपल्याला चीज लागणार आहे. तर माझ्याकडे जे चीज आहे तेच मी वापरत आहे. तर चीजचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत. तर तयार केलेल्या बटाट्याचा एक गोळा घेऊन आपण अशा पद्धतीने त्यामध्ये चीज घालून परत आपण गोळे तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने सर्व बटाट्यामध्ये चीज घालून आपण गोळे तयार करून घेतलेले आहेत. मैदा आणि कॉर्नस्टार्च घालून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचे आहे. पण मी या ठिकाणी मैदा आणि थोडासा कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं तांदळाचं पीठही घेतलेलं आहे आणि त्याचे पीठ आपण तयार करून घेतलेले आहे. पीठ आपल्याला जास्त पातळ पण नाही आहे करायचं आणि जास्त घट्टसरही असं करायचं नाही आहे. क्रिस्पी पोटॅटो चीजी बॉल्स तयार करण्यासाठी आपण पहिल्यांदा बटाट्याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. त्याला आपण पहिल्यांदा ब्रेड लावून घेतलेले आहे. ब्रेड क्रम्समध्ये आपण पहिल्यांदा रोल आहेत ते लावून घेतलेले आहेत आणि नंतर आपण तयार केलेल्या पिठामध्ये बुडवून पुन्हा एकदा परत ब्रेड क्रम्स आपण लावून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व बॉल्स तयार करून घेतलेले आहेत. हे तयार करून घेतलेले बॉल्स आपल्याला फ्रीजमध्ये 20 मिनिटे ठेवायचे आहेत. त्यासाठी आपण फ्रीजमध्ये तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण हे बॉल्स आहेत ते फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. चीजी पोटॅटो बॉल्स तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम केलेले आहे आणि एक एक करून आपण बॉल्स तळून घेत आहे. मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण क्रिस्पी बॉल्स होईपर्यंत अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत. आणि असा छानसा कलर आल्यानंतर आपण बॉल्स आहेत ते काढून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण क्रिस्पी पोटॅटो चीजी बॉल्स तयार केलेले आहेत. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.